व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, जय श्रीराम. मित्रांनो, आपल्याकडे एक म्हण आहे, आईजीच्या जीवावर बाईजी उदार. आणि आईत्या पिठावर रेघोट्या मारणे, आईत्या बिळात नाबोबा, अशा अनेक म्हणी आहेत. आता अशा असं वाटायला लागलेलं आहे की या म्हणी केवळ 2-4 लोकांसाठीच बनलेले आहेत की काय. या 2-4 लोकांमध्ये सुद्धा तोच तो गोतावळा नजरेसमोर येतो. तोच तो गोतावळा म्हणजे काय तर कोमटराव, आईत्या बिळात नाबोबा. त्यांचे चिरंजीव पेंग्विन हे म्हणजे आईत्या पिठावर रेघोट्या मारणारे. आणि हा अख्खा उवाठा गट म्हणजे आईजीच्या जीवावर बाईजी उदार. आतापर्यंत केवळ भ्रष्टाचार करून, घोटाळे करून यांनी पैसे कमवलेले आहे. राऊतांचा पत्राचाळ घोटाळा घ्या, उबाठा गटाचाच कोविड सेंटर मधला घोटाळा घ्या, खिचडी घोटाळा घ्या, असे अनेक घोटाळे यांनी केले. बीएमसी मधले घोटाळे तर यांचे बापरे बाप. कॅटचा अहवाल आता येणारच आहे. त्या अहवालामध्ये सुद्धा अत्यंत गंभीर असे आरोप यांच्या प्रशासकीय काळामध्ये केले गेलेले आहेत. जे घोटाळे त्याच्यावर ताशेरे उडणारे आहेत. आणि आता परत एकदा बीएमसीच्या निवडणुकांसाठी उबाठा गट आणि स्वतः कोमटराव आणि त्यांचे चिरंजीव हे आता मतांचा जोगवा मागण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर फिरत आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिलेले आहेत की दिवसातून किमान 3 घरांमध्ये जा. 3 घरांमध्ये जाऊन आपल्या पक्षाचं काम, आपलं काम लोकांना सांगा. नक्की सांगा. 3 नाही, 30 घरांमध्ये जा. 30 घरांमध्ये जा आणि सांगा संजय राऊत यांचा भाऊ सुनील राऊत आणि त्याचे पंट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या फोटो असलेल्या पावत्या छापून मुलुंड आणि तिकडच्या भागामध्ये 10-10, 20-20 रुपये गोळा करत हिंडतायत. सांगा लोक. सूरज चव्हाण ज्याने खिचडीचा घोटाळा केला तो जामिनावर बाहेर आहे. सांगा लोकांना. अनिल परब यांचं अनधिकृत बांधकाम असलेलं हॉटेल पाडण्यात आलेलं आहे. सांगा लोकांना. अलिबागच्या 19 बंगल्यांचा विषय सुद्धा सांगा लोकांना. पत्राचाळ पण सांगा, खिचडी घोटाळा पण सांगा, कोविड सेंटर सुद्धा सांगा, सगळं सांगा. उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की आपलं काम सांगा. नक्की सांगा. घाटकोपरला जे होर्डिंग पडलेलं होतं त्या होर्डिंगचा कॉन्ट्रॅक्ट बीएमसीने कोणाला दिला तर भावेश भिंडे नावाचा एक गुजराती व्यावसायिक. आता यांनी परत एकदा गुजराती करायला सुरुवात केली. गुजरात्यांना शिव्या द्यायला सुरुवात केली. मात्र जेव्हा तपास घेण्यात आला तेव्हा हा भावेश भिंडे कोण निघाला? मातोश्रीवर जाऊन स्वतःला गंडाबंधन घालवून घेणारा यांचाच एक वडापाव सैनिक. जेव्हा ही गोष्ट वर्तमानपत्रांमध्ये आली तेव्हापासून यांची बडबड बंद झाली. तेव्हा आता जे आदेश तुम्हाला मिळालेले आहेत मातोश्री अम्मीजान या बंगल्यावरून, तेव्हा ते आदेश तंतोतंत पाळा. मुंबईमधल्या प्रत्येक घरामध्ये जा. प्रत्येकाने 3 घरांमध्ये जाऊन सांगा घाटकोपरचं जे होर्डिंग पडलेलं होतं त्याचा कॉन्ट्रॅक्टर मातोश्रीचाच होता. याचं नाव भावेश भिंडे, गुजराती, आणि ठाकरेंनीच या गुजरात्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. आता आले लक्षात. एकीकडे गुजरात्यांना शिव्या द्यायच्या आणि दुसरीकडे त्यांच्याच पैशावर मजा मारायची. एकीकडे अंदानी आणि अंबानींना वाटेल तसं बोलायचं आणि 4-4 वेळा अंबानींच्या लग्नामध्ये जाऊन एन्जॉय करायचा. गुजरात्यांच्या नावाने खडे फोडायचे आणि स्वतःच पोरग एका गुजरात्याच्या लग्नामध्ये 3ऱ्या रांगेमध्ये नाचवायचं. हे यांचे मूळ उद्योग. मित्रांनो, सुरुवातीला तुम्ही ज्या क्लिप्स बघितल्या त्या आपल्या परिवारातर्फे, प्रपंच परिवारातर्फे आपण एका वेधशाळेला मदत केलेली आहे. ही मदत करत असताना अमित बाबरेकर साहेब यांचं अत्यंत मोलाचं योगदान आपल्याला लाभलेलं आहे. त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. परिवारातर्फे बाबरेकर सर, आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. सोबतच परिवारातले असे अनेक सदस्य आहेत
ज्यांनी या योगदानामध्ये सहकार्य उचललेलं आहे, योगदान दिलेलं आहे. तुमचे सगळ्यांचे मनापासून खरंच खूप खूप आभार आणि कौतुक. तुमच्यामुळेच ही गोष्ट शक्य होत आहे की आपण अनेकांपर्यंत पोहोचू, थेट मदत पोहोचवत आहोत. आपण केवळ बोलत नाहीये, आपण करून सुद्धा दाखवतोय. मित्रांनो, आता आपल्याला 51 विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य पुरवायचं आहे. यासाठी आवाहन आहे, ज्यांना कोणाला आपल्या मर्जीनुसार, आपल्या इच्छेनुसार सहकार्य निधी आणि सन्मान निधी पाठवायचा वाटतोय, त्यांनी दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर अवश्य पाठवा. तुमचा एक रुपया हा व्हाईट मनी आहे आणि तो सत्कर्मातच वापरला जाणार आहे, सत्पात्री दानातच वापरला जातोय, याची खात्री बाळगा. त्यामुळे विनंती आहे, ज्यांना कोणाला पाठवावं असा वाटतोय सन्मान निधी, त्यांनी अवश्य पाठवा. जीपे फोनपे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेला आहे. सन्मान निधी पाठवल्यानंतर एक स्क्रीनशॉट आम्हाला व्हॉट्सअपवर नक्की टाका. त्याची आपल्याला पावती बनवून त्याचा रेकॉर्ड आपल्याला मेंटेन ठेवायचा आहे. महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ 89 रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप सुद्धा आवर्जून घ्या, जेणेकरून आपल्या या सगळ्या उपक्रमांना बळकटी मिळेल. चला आता मूळ मुद्द्याकडे परत बोलूया आपण. उद्धव ठाकरे नेहमी म्हणतात की मी महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख. कुटुंब प्रमुखाची सगळ्यात मोठी जबाबदारी पाया तर कुटुंब प्रमुखाची जबाबदारी ही असते की त्याने कुटुंबातील प्रत्येकाकडे लक्ष द्यावं. यांनी किती जणांना रोजगार दिलाय आतापर्यंत, यांनी किती जणांना मोठं केलंय, हा खराच खूप मोठा प्रश्न आहे. आणि नेमकं याच मुद्द्यावर बोट ठेवलेलं आहे ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी. प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत महत्वाच्या मुद्द्याला हात घातलेला आहे. यावर खरंच आपला चहा बिस्किट इकारी पत्रकार अजिबातच बोलायला तयार नाही. उलट उद्धव ठाकरे यांची बाजू घ्यायला गेलेला एक चहा बिस्किट पत्रकार प्रकाश आंबेडकर यांनी उघडा पाडलेला आहे. कसा ते बघून घ्या. मराठी मन, मराठी मत, मराठी भाषा आणि मुंबई यासाठी एकत्र यावं. माझं एवढंच फक्त त्याच्यामध्ये आहे की उद्धव ठाकरे यांनी एवढी वर्ष तुमच्याकडे महानगरपालिका होती आणि दर वर्षाला तुम्ही असताना सर्वसाधारणपणे 80,000 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट्स देत आहे. हे 80,000 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट्स तुम्ही किती मराठी माणसाला दिले त्याचा आकडा फक्त बाहेर पडा. देख 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 कमीना कैसे चुप हो गया, बोलती बंद होगी देख कमीने की. प्रकाश आंबेडकर यांना ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला हे लक्षात आलं असेल की भावेश भिंडे या गुजराती कॉन्ट्रॅक्टरचा विषय आम्ही या व्हिडिओमध्ये का काढला, तो संदर्भ आम्ही तुम्हाला का दिला. त्याचं कारण असं आहे की प्रकाश आंबेडकर यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की इतकी वर्ष बीएमसी तुमच्या ताब्यात होती, इतकी वर्ष तुम्ही दरवर्षी 80,000 कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट इतरांना देत होते, तेव्हा तुम्ही किती मराठी कॉन्ट्रॅक्टर्सला बीएमसीचे कॉन्ट्रॅक्ट दिले, किती मराठी उद्योजकांना तुम्ही बीएमसीचं कंत्राट दिलं, कामं दिली? कोणालाच नाही. यांनी काय कामं दिली हो पोरांना? दगड मारायची, घोषणा देत हिंडायची, तोडफोड करायची, एखाद्या ऑफिसमध्ये जाऊन एखाद्याला बडवायची, यांच्या विरोधामध्ये जो कोणी बोलेल त्यांना मारायची कामं दिली. बरं, हे सगळं केल्यानंतर त्या तरुणांवर ज्या केसेस झाल्या त्या सोडवण्यासाठी तरी हे कधी पुढे आलेत का? अजिबातच नाही. यांच्याच दीर्घ आयुष्यासाठी महाराष्ट्रातून तिरुपतीला निघालेला सुमंत रुईकर परभणीचा, यांचाच शिवसैनिक, वाटेतच विचाराचा दुर्दैवी अंत झाला. यांनी एक साधा फोन तर केला नाही. चला पुढे जाऊया. हे म्हणतात ना मी महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख आहो. तुम्ही तर साधे मुंबईचे पण कुटुंब प्रमुख नाही, तुम्ही तुमच्या दादरचे सुद्धा कुटुंब प्रमुख नाही आहात. त्या फाय राज्यीचा आठवणा तुम्ही सहकुटुंब सहपरिवार त्या फाय राज्यीच्या घरी त्यांना भेटायला गेले होते. त्या फाय राज्यीने बोलले होते की माझ्या 2 नातवांना नोकरी द्या. दिली का आतापर्यंत नोकरी? अजिबात दिलेली नाहीये. मग हे कुठल्या अँगलने स्वतःला महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख म्हणून घेतात? खरं तर माझे कुटुंब माझी जबाबदारी हे फक्त उद्धव ठाकरे आणि ते जे 4 जणांचं कुटुंब आहे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पुरतच हे मर्यादित आहे. या पलीकडे हे कधीच विचार करत नाही. त्यामुळे आता जो प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला त्यानंतर त्या पत्रकाराचं तोंड बघण्यासारखं होतं मित्रांनो. त्याचं कारण आहे हीच ती सगळी कुत्रकार मंडळी आहे जी पाकिटं घेऊन आता प्रचाराला लागली आहे आणि उद्धव ठाकरे कशी भरारी घेणार, उद्धव ठाकरे आता बघा कसं सगळं मुंबईचं बीएमसीचं मैदान मारून नेणार वगैरे वगैरे अशा वल्गना करत सुटलेले आहे. खरं तर प्रत्येकाने या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे.
खास करून मुंबईकरांनी. इतकी वर्ष मुंबई यांच्या ताब्यात आहे तरी सुद्धा मुंबईचे मूलभूत प्रश्न देखील हे लोक सोडवू शकलेले नाही. आता खरंच विचार करण्याची गरज आलेली आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. विषय जेव्हा हिंदुत्वाचा येतो तेव्हा सुद्धा यांच्या रॅल्यांमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवले जातात. बेहरामपाड्यामधलं बांगलादेशींचं अनधिकृत झोपडपट्टी बुलडोझरनं उखाडण्यासाठी जेव्हा अधिकारी गेले, बुलडोझर गेले, तेव्हा वरुण सर देसाई आणि आदित्य ठाकरे तिथे उभे राहिले आणि त्यांनी सरळ सांगितलं की आम्ही हे पाडू देणार नाही. हो का? तर ही यांची वोट बँक आता नवीन निर्माण झालेली आहे म्हणून. आणि हे हिंदुत्वाच्या गप्पा करणार, जे जय श्रीराम म्हणणाऱ्यांना हरामखोर म्हणतात, यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या? गेली 35 वर्ष जे मुंबईसाठी काहीच करू शकले नाही ते आता काही करणार आहेत का? तिकडे राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा लावून धरलेला आहे म्हणून इकडे उद्धव ठाकरे सुद्धा मराठीचा मुद्दा लावून धरतायत. राज ठाकरे यांनी मराठी मुलांसाठी किमान आंदोलन तरी केली. हो तुम्ही काय केलं? उद्धव ठाकरे यांनी मराठीबद्दल तर अजिबातच बोलू नये. किती मराठी पोरांना यांनी रोजगार दिला, किती मराठी उद्योजक बनवले, किती मराठी उद्योजकांना बीएमसीचे कॉन्ट्रॅक्ट दिले. या एका केवळ साध्या प्रश्नाचं उत्तर या वडापाव सैनिकांनी किंवा या उवाठा नावाच्या टोळीने द्यावं. मग यावर सविस्तर चर्चा होऊ शकते. आणि जर खरंच केलेलं असेल तर खरा मतदान, नसेल केलं तर बसा बाजूला. वाय साईडलाईन यार? चांगल्या लोकांना येऊ द्या ना राजकारणामध्ये, काय प्रॉब्लेम? मित्रांनो, प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलेला मुद्दा आणि त्यातच आम्ही जो प्रकाश टाकलेला आहे त्यांच्या भ्रष्टाचारांचा, तो नेमका तुम्हाला कसा वाटला, कसा पटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. खरं तर कोमटरावांनी शिववडा आणि शिवथाळी या व्यतिरिक्त काही केले नाही आणि ते दोन्ही प्रकार सुद्धा बोंबललेले आहे. अत्यंत वाईट परिस्थिती आहे ह्या दोन्ही गोष्टींची. हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, जगाला माहिती आहे. हे स्वतः सुद्धा व्यावसायिक नाही, हे व्यावसायिक निर्माण सुद्धा करू शकत नाहीत. तेव्हा आता वेळ आलेली आहे विचार करण्याची की अशी माणसं खरंच राजकारणामध्ये असावीत की नाही. विचार पटत असेल तर कमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहा. मित्रांनो, सुरुवातीला तुम्ही जे फोटोज बघितले, एका वेधशाळेसाठी आपण तिथल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पोहोचवली. आता 51 विद्यार्थिनींना ज्या आदिवासी समाजातून येतात यांना आपण शालेय साहित्य पोहोचवणार आहोत. बाबरेकर सर यांच्याप्रमाणेच महाडिक कुटुंब यांनी देखील मोलाचं योगदान दिलेलं आहे. आपण सर्वांनी मिळून हे सत्कर्म असंच चालू ठेवावं एवढीच ती या प्रभू श्रीरामाकडे आमची प्रार्थना आहे. मित्रांनो, या पुण्यकर्मामध्ये, या सत्पात्री दानामध्ये कमी पडू नका. या सगळ्या चांगल्या उपक्रमांचे जे आशीर्वाद लाभतायत ना, हे केवळ तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला लाभतायत. आम्ही तर केवळ निमित्त मात्र ठरत आहोत. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुमच्या मर्जीनुसार, तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे काही योगदान द्यावं वाटतंय ते दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर नक्की पाठवा. स्क्रीनशॉट काढून आम्हाला त्याचा व्हॉट्सअपवर पण पाठवा. म्हणजे आपल्याला त्याची पावती म्हणून आपल्याला त्याचा एक रेकॉर्ड मेंटेन ठेवता येईल. तुमचा 1-1 रुपया हा व्हाईट मनी आहे, तो चांगल्या कामातच वापरला जातोय एवढी खात्री बाळगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो. तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघश्याम, गंगा तुलसी शालिग्राम. सुंदर विग्रह मेघश्याम, गंगा तुलसी शालिग्राम.